शेतकरी बंधूंनो, तुमची एक चूक आणि संपूर्ण पीक उद्ध्वस्त. आता ती चूक आहे तरी काय? चला तर सांगते. सध्या महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस चालू झालाय आणि बळीराजाची पेरणीची लगबग देखील चांगली सुरू झाली. काही ठिकाणी मशागतीची कामे चालू आहेत. तर हे सर्व करताना लागवडीच्या आधी म्हणजे सुरुवातीला आपण शेणखताचा डोस तर देतोच, पण नक्की शेणखत जास्त उत्पादनासाठी देताय की पीक उद्ध्वस्त होण्यासाठी? पिकांचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे हुमणी अळी, जी शेणखतातच वाढून पिकाला उद्ध्वस्त करते. ओले शेणखत, शेणखताच्या जागी तयार झालेलो किरडा आणि अर्धवट कुजलेलं शेण यामध्ये मादी भुंगा कीड अंडी घालते आणि त्यातूनच बाहेर पडते ती म्हणजे हुमणी अळी, जिला शेणखतासोबत नकळत आपण शेतात टाकतो. आणि लागवड झाल्यानंतर ही अळी स्वतःचा उदरनिर्वाह त्या पिकाच्या खोडावर आणि मुळीला कुरतडून करते. त्यामुळे पीक तर पिवळं पडून कुजून जातच, पण आपण काय म्हणतो, पाण्यामुळं, हवामान बदलामुळे पीक गेलं असेल आणि त्या ठिकाणी दुसरं पीक लावतो आणि पुन्हा तेच होतं. आता काही जण म्हणतील, मग का आता त्या शेणखतावर फवारणी करायची का? शेणखतावर औषध ओतावं का? तर नाही. त्यासाठी फक्त आपल्याला काही काळजी घेणं गरजेचं आहे. ते म्हणजे उकिरडाजवळ पाणी साठणार नाही याची काळजी घ्यायची. शेणखत पूर्णपणे कुजलं असेल तरच शेतासाठी वापरायचं आहे. हुमणी अळी दिसत असेल तर तिथेच वेचून तिची विल्हेवाट लावायची. शेणखतावर बाकी कचरा टाकू नये आणि शक्य असेल तर शेणखताचा ढिगारा उलथापालथ करू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेणखत उचलण्याआधी खतामधील गरम वाफ जाऊ द्यायची आणि मगच त्याचा आपल्या शेतासाठी वापर करायचा.